एल.एम. सरदार हायस्कूलजवळ पादचारी पूल, आमदार डॉक्टर फारुख शाह यांची जागेची पाहणी। शहरातील शैक्षणिक चौकात असलेल्या कमलाबाई कन्या शाळेजवळील पहिल्या पादचारी पुलानंतर आता देवपूर भागात एल.एम. सरदार हायस्कूलजवळ दुसरा पादचारी पूल तयार होत असून यासाठी अर्थसंकल्पात 1,70,00,000 रुपयाची तरतूद करण्यात आली असून या जागेची पाहणी आज आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आर पाटील, महापालिकेचे अधिकारी व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली। यावेळी आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी सांगितले की कमलाबाई कन्या हायस्कूल जवळील पादचारी पुलानंतर असाच पूल देवपूर भागातील एल.एम. सरदार हायस्कूल जवळ तयार करावा अशी मागणी माजी नगरसेवक सईद बेग, माजी नगरसेवक नासिर पठाण, अब्दुल गनी डॉलर, कैसर पेंटर व कार्यकर्त्यांनी आपल्याकडे केली होती। त्यानुसार अनेक दिवसांपासून झालेल्या या मागणीचा प्रतिसाद देत आपण या पुलाचे काम व्हावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला। यासाठी अर्थसंकल्पात 1,70,00,000 रुपयाची तरतूद करण्यात आली असून हे काम आता मंजूर झाले आहे। यामुळे आता या कामाच्या आधी जागेची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत आमदार डॉक्टर फारुख शाह या ठिकाणी पाहणी केली। कमलाबाई शाळेजवळील पादचारी पुलावरून वाहतूक सुरू करण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभाग पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधणार असल्याचे देखील आमदार शाह यांनी सांगितले। पूल आम्ही कमलाबाई कन्या शाळेजवळ उभारलेला आहे आणि त्या धर्तीवर आमचे ह्या प्रभागातील नगरसेवक सईद बेग, तसेच नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक अब्दुल गनी डॉलर, कैसर पेंटर आणि आमचे इथले कार्यकर्ते यांची पण बरेच दिवसापासून मागणी होती की जे कमलाबाई कन्या शाळेजवळ जे आपण पादचारी पूल उभारलेला आहे त्याचप्रमाणे एल.एम. सरदार हायस्कूल जवळ पण तो एक पूल आम्हाला बनवून द्यावा आणि त्यासाठी आम्ही अर्थसंकल्पीय बजेटमध्ये 1,70,00,000 रुपयाची तरतूद केलेली होती आणि तो काम मंजूर करण्यात आलेला आहे। आज त्याच्या पाहणीसाठी आम्ही सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, वीज वितरण विभागाचे अधिकारी, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्याचा पाहणी दौरा केलेला आहे आणि मंगळवारपासून या पादचारी पुलाचा काम सुरू होणार आहे। भैया ते कमलाबाईचं जे भांडण झाले पण ते सध्या बंद नाही, त्याला अशी काही सक्ती नाही करता येणार ते आता आम्ही शहर वाहतूक शाखेचे जे पोलीस निरीक्षक आहे त्यांना बोलावू आणि त्यांना सांगणार आहोत आणि लवकरात लवकर तो पूल लहान मुलांसाठी सुरू करणार आहोत।